नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आरोग्य आपले हे चॅनल सबस्क्राइब करा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण एक नवीन माहिती बघणार आहोत, म्हणजे की आपल्या शरीरासाठी कुठले फळ उष्णता देतात। म्हणजे की काही फळामध्ये उष्णता भरपूर असते, तर कोणते फळ आहेत की जे उष्णदायी फळ म्हणून ओळखले जातात। तर मित्रांनो, फळं आरोग्यासाठी फायदेशीर मानली जातात, मात्र काही फळांचे सेवन केल्यानंतर शरीरात उष्णता वाढल्यासारखी जाणवू लागते। विशेषतः उन्हाळ्यात किंवा शरीराची प्रकृती उष्ण असल्यास अशी फळे प्रमाणात खाणे महत्त्वाचे ठरते, जसं की आंबा, अननस, पपई, फणस, लिंची, खजूर आणि अंजीर यासारख्या फळांना पारंपरिक आहार पद्धतीच्या तुलनेत उष्ण देखील मानलं जातं। मात्र उष्ण हा शब्द आयुर्वेदिक किंवा पारंपरिक आहाराच्या संदर्भात वापरला जातो। आधुनिक वैद्यशास्त्रात या फळांना शरीराचं तापमान वाढणारे असे सरसकट मानले जात नाही, पण आंबा हे त्यातले सर्वात लोकप्रिय फळ आहे। त्यातली नैसर्गिक साखर आणि कॅलरीच्या तुलनेत जास्त असल्याने तो मोठ्या प्रमाणात खाण्याऐवजी मर्यादेच्या प्रमाणात खाणे योग्य मानतो। अननस आणि पपई पचनासाठी उपयुक्त असले तरी ती उष्ण फळे आहेत। पपई त्वचेसाठी उत्तम आहे, मात्र ही फार उष्ण मानली जाते। पाळी वेळेवर येण्यासाठी पपई खाल्ले जाते, त्याचं कारण हेच आहे, त्यावर पपई खाऊन पित्त होऊ शकतं। जास्त प्रमाणात खाल्ल्यास पोटात जळजळ किंवा अस्वस्थता जाणू शकते। फणस, लिंची, खजूर आणि अंजीर यामध्ये नैसर्गिक साखर जास्त असल्याने याचंही प्रमाण लक्षात घेणं गरजेचं आहे। अशी फळे खाताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रमाण। एकाच वेळी अनेक गोड किंवा उष्ण मानली जाणारे फळं मोठ्या प्रमाणात खाणे टाळावे, जसं की फळं खाल्ल्यानंतर काही वेळाने पुरेसं पाणी प्यावे आणि शरीराला त्रास होत असला तर त्याचं प्रमाण कमी करावे। रिकाम्या पोटी फळं खाल्ल्यावर जळजळ, आम्लपित्त किंवा पोट फुगणे जाणवत असलं तरी ती व्यक्तीची सहनशीलतेनुसार जेवणाच्या आसपास किंवा हलका आहार घेतल्यानंतर खाणे अधिक योग्य ठरू शकते। जसं की खजूर चांगलाच उष्ण असतो, त्यामुळे खजूर बनतोच खावा। पौष्टिक असला तरी अति खाणं त्याचं त्रास देतं, जसं की आंबा, फणस किंवा लिंचासारखी फळे खाताना त्यासोबत पुन्हा भरपूर गोड पदार्थ खाणे टाळावे। मधुमेह किंवा रक्तातील साखर नियंत्रण गरजेची असल्यास व्यक्तीने विशेषतः गोड फळाचं प्रमाण आणि एकूण आहारातील साखरेचं प्रमाण लक्षात घ्यावे। फळामध्ये मिळणारे नैसर्गिक साखर ही शरीरात साखरेचं प्रमाण वाढवते। फळं खाण्यापूर्वी ती स्वच्छ धुणे, कापलेली फळं बराच वेळ उघडी न ठेवणे आणि खराब झालेली किंवा जास्त पिकलेली फळं न खाणे हे देखील महत्त्वाची काळजी आहे। एखाद्या फळामुळे वारंवार जळजळ, पोटदुखी, पुरळ किंवा इतर त्रास होत असेल तर ते फळ टाळून तज्ज्ञाचा सल्ला घेणे योग्य। म्हणूनच उष्ण फळे म्हणून ओळखली जाणारी फळे पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही। योग्य प्रमाणात आपल्या प्रकृतीनुसार आणि संतुलित आहाराचा भाग म्हणून त्याचा आनंद घेणे हा अधिक चांगला पर्याय आहे। तर मित्रांनो, अशा स्वरूपामध्ये तुम्हाला जे उष्ण फळे जर खायचे असेल तर ती प्रमाणामध्ये खा, जेणेकरून तुमच्या शरीराला त्रास होणार नाही। तर मित्रांनो, ही होती फळासंदर्भातली एक छोटीशी माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।